विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चर्चेत आहे. रिलीज होताच छावानं मोठी मुसंडी मारली आहे. विकीनं त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिलेत, तर त्याच्या दमदार अभिनय कौशल्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. सध्या विकी कौशल छावा चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छावामधून विक्कीनं स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. सध्या छावानं 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनरचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. फक्त या वर्षातीलच नव्हे, तर छावा आता विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनरही ठरला आहे. पण छावा चित्रपट आवर्जून का पाहावा असा प्रश्न अनेकांना पडला. याची 5 महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात. छावा का पाहावा? छावा ही हिस्टॉरिकल इपिक ड्रामा फिल्म आहे असं म्हणता येईल. हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटासाठी एक उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 31 कोटी रुपयाची कमाई केली. चित्रपटात अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे तो थिएटरमध्ये पाहणे आवश्यक आहे. विकी कौशल मसान, उरी द सर्जिकल स्ट्राईक, सरदार उधम सिंग सारख्या भूमिकांमध्ये खोलवर उतरण्यासाठी ओळखला जातो. पण छावामध्ये त्यानं त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजाची भूमिका साकारणे म्हणजे केवळ कवच घालणे आणि तलवार चालवणं असं नाही. या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी विक्कीनं अनेक महिने कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. त्यानं आपल्या दमदार अभिनयानं या भूमिकेत जिवंतपणा आणला आहे. ज्यांनी पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहिला त्यांनी विक्की अभिनय, संवाद आणि ॲक्शन सिक्वेन्स पाहून अंगावर काटा आल्याचं सांगितलं. अनेकांनी याला विक्कीचा अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स असं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगभरात पोहोचली. त्यांच्या युद्ध चातुर्याचे धडे तर अनेक जागतिक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात गिरवले जातात. पण छत्रपती शिवरायांचे पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल अनेकांना अद्यापही पाहिजे तेवढी माहिती नाही. नेमकं हेच छावा आपल्याला सांगतो. छावा संभाजी महाराजांच्या लष्करी कौशल्य, राजकीय रणनीती आणि वैयक्तिक त्यागावर खोलवर प्रकाश टाकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती माहीत करून घेण्यासाठी छावा एकदा तरी पाहायलाच हवा. छावातील जबरदस्त डायलॉग्स अंगावर शहारे आणणारे, फाड़ देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की, आणि मौत के घुंगरू पहन के नाचते है हम, असे जबरदस्त डायलॉग्स अंगावर काटे आणतात. छावातील स्टारकास्ट तुम्हाला चित्रपट संपेपर्यंत खिळवून ठेवते. ज्यामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि महाराणी येशूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना यांचा समावेश आहे, ज्यांनी या पात्रांना जिवंत केला आहे. शानदार व्हिज्युअल्स आणि जबरदस्त म्युझिक. छावा चित्रपट खूप प्रेमानं आणि अचूकतेनं बनवला गेला आहे असं दिसतं. त्यातील शानदार युद्ध सीन्स आणि प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना ऐतिहासिक कथेत खोलवर घेऊन जाते. आणि मग AR रहमानचं म्युझिक हा चित्रपटाचा आत्मा आहे. त्यांना मनात जोश जागवणारी गाणी थेट तुमच्या काळजाला हात घालतात. लक्ष्मण उत्तेकरांचं उत्तम दिग्दर्शन. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याबाबत असं म्हटलं जात आहे की त्यांच्या कथा सांगायची आणि खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. त्यांचे यापूर्वीचे चित्रपट मिमी, जरा हटके जरा बच्चे, तेरी बातों में ऐसा उलझा जिया सारख्या चित्रपटामध्ये दिसून येतो. छावामध्ये त्यांनी ऐतिहासिक भव्यतेला भावनिक क्षणाशी जोडला आहे, ज्यामुळं कथा युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन मनाला भेटते. छावाचा प्रत्येक सीन पाहिल्यानंतर तुम्ही दिग्दर्शकाची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही.